अतिट गावच्या उपसरपंचपदी सुनीता चव्हाण यांची बिनविरोध निवड. अतिट गावच्या उपसरपंचपदी सुनीता दिलीप चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांच्या एकमतानं त्यांची निवड करण्यात आलेली आहे. या निवड प्रक्रियेत ग्रामपंचायत सरपंच रुपालीताई जाधव, माजी उपसरपंच गणेश मांढरे तसेच सदस्य शारदाताई जाधव, मंगेश गुरव, सुषमा चव्हाण आणि तानाजी जाधव यांनी सहभाग घेतला. ग्रामसेवक योगिनी चव्हाण यांच्या उपस्थितीत आणि निरीक्षक जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नवीन उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर सुनीता चव्हाण यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत गावच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ग्रामस्थांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त केलं असून त्यांच्या कार्यकाळाकडून विकासाच्या नवीन दिशा ठरण्याची अपेक्षा आहे. आज आठीत ग्रामपंचायती उपसरपंच या पदाबाबत निवडणूक होती. तर आता आपले सुनीता चव्हाण व्यवस्थित सुरळीत पार पडली. एकच फॉर्म आला होता, त्यामुळे बिनविरोध निवड झाली. सुनीता चव्हाण म्हणून यांची आठीच्या उपसरपंच म्हणून निवड झाली. त्याबद्दल मी निरीक्षक म्हणून सर्वांचे आठीत ग्रामपंचायत मेंबर, त्यांचे इतर स्टाफ, नंतर ग्रामसेवक यांचे सर्वांचे शासनाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि यांची निवड झाली असे मी घोषित करतो. आज आठीत ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच निवडीबाबत आम्ही सर्वजण सदस्य इथे सकाळी 11 वाजल्यापासून जमा झालो आहोत. आत्ता नुकताच निरीक्षकांनी सांगितलं की उपसरपंच आमच्या सुनीता दिलीप चव्हाण यांची निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नाही. आमची महत्त्वाचं म्हणजे 4 सदस्य आमच्याच बॉडीतले आहेत. त्याच्यामुळे ताईंना मी शुभेच्छा देते की पुढील त्यांची भावी वाटचाल उपसरपंच म्हणून खूप जोरात हवी. आमच्या सरपंच मॅडमनेही चांगलं आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि या निवडीबद्दल निरीक्षकांनी लवकर निर्णय देऊन आम्हाला लवकरात लवकर ग्रामसेवकांनी निरीक्षकांनी मोकळंही केलेलं आहे. त्यामुळे मी संपूर्ण शासनाचे आणि आमच्या संपूर्ण ग्रामपंचायतीचे आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा सुनीताईंना शुभेच्छा देते. धन्यवाद.